आज आपण एका गंभीर घटनेबद्दल बोलणार आहोत, जी नाशिकमधल्या TCS ऑफिसमध्ये घडली आहे. या एका घटनेमुळे फक्त TCS नाही, तर संपूर्ण IT क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. चला तर, ही घटना नेमकी काय आहे आणि त्याचे परिणाम काय आहेत, हे सविस्तरपणे समजून घेऊया. तर हे सगळं प्रकरण सुरू होतं एका आकड्याने, आणि तो आकडा आहे 8. हो, TCS नाशिकमधला तब्बल 8 महिला कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. आता एकाच वेळी 8 महिलांनी पुढे येणं हे खरं तर तिथल्या कामाच्या ठिकाणच्या वातावरणाबद्दल खूप काही सांगून जातं. आणि बघा, ही घटना फक्त एका कंपनीपुरती मर्यादित नाहीये. ह्या प्रकरणामुळे संपूर्ण IT क्षेत्रात कामाच्या ठिकाणच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. म्हणूनच ह्याकडे फक्त एक केस म्हणून न बघता एक धोक्याची घंटा म्हणून बघणं जास्त महत्वाचं आहे. बरं, मग नेमके आरोप आहेत तरी काय? या महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रारीत असे काही गंभीर मुद्दे मांडले आहेत जे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनावर थेट बोट ठेवतात. तक्रारदार महिलांचं म्हणणं असं आहे की त्यांच्यासोबत ऑफिसमध्ये केवळ अश्लील भाषेतच बोललं जात नव्हतं, तर कामाची वेळ संपल्यावरही त्यांना वैयक्तिक मेसेज पाठवून मानसिक त्रास दिला जात होता. म्हणजे हे वर्तन कामाच्या ठिकाणच्या व्यावसायिक वातावरणाचा पूर्णपणे भंग करणार आहे. हे आरोप आपण 2 भागांमध्ये बघू शकतो. एक, कामाच्या ठिकाणी होणारी ती अश्लील शेरेबाजी, आणि दुसरं, कामाची वेळ संपल्यावर वैयक्तिक मेसेज पाठवून होणारा छळ. आता हे दोन्ही प्रकार किती घातक आहेत हे वेगळं सांगायला नको. फक्त त्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठीच नाही, तर संपूर्ण कंपनीच्या कल्चरसाठी सुद्धा. आता ही तक्रार तर दाखल झाली, पण त्यानंतर कंपनीने आणि पोलिसांनी काय पावलं उचलली हे बघणं महत्वाचं आहे. चला पाहूया, आतापर्यंत या प्रकरणात नक्की काय कारवाई झाली आहे. तर बघा, प्रक्रिया कशी झाली. सगळ्यात आधी पीडित महिलांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर लगेचच कंपनीच्या इंटरनल कमिटीने म्हणजे ICCने तपास सुरू केला. आणि त्याचबरोबर पोलिसांनीही आपली चौकशी सुरू केली आहे. आणि यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं पाऊल म्हणजे ज्या अधिकाऱ्यांवर आरोप आहेत त्यांना तपास पूर्ण होईपर्यंत निलंबित केलंय. यामुळे काय होतं की तपास निष्पक्षपातीपणे होऊ शकतो. पण आता पुढे काय? ही कारवाई इथेच थांबणार आहे का? नाही. या प्रकरणाचा तपास आता एका विशिष्ट पद्धतीने पुढे जाईल. ही प्रक्रिया नेमकी कशी असेल ते आपण समजून घेऊया. या केसमध्ये 2 वेगवेगळ्या पातळ्यांवर तपास सुरू आहे. म्हणजे एक प्रकारे दुहेरी तपास. एकीकडे आहे कंपनीची स्वतःची अंतर्गत तक्रार समिती म्हणजे ICC. ही समिती पॉश कायद्यानुसार चौकशी करते, ज्यात कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कंपनीवर असते. आणि दुसरीकडे आहेत पोलीस,